नाही शाळेत आयोजित केला आहे ना, हे खरोखर भाग्याचं लक्षण आहे की आपण जिथं शिकलो तिथंच अशा पद्धतीने कार्यक्रम केला, हे मोठं भाग्य आहे यांचं. आता ते काय होतात बाहेर, पण जरा थोडंसं त्यांनी विचार करावा बाहेर करणाऱ्यांनी. हां, कारण आपले इथं ऋणानुबंध असतात ना, हां, आणि ते ऋणानुबंध टिकावेत, त्या ऋणानुबंधांचं वृद्धिंगत व्हावेत यासाठी आपण शाळेतच करणं गरजेचं आहे. बाकी हे कुणी केलं आहे काय केलं आहे हे महत्त्वाचं नाही, फक्त या शाखेशी आपलं नातं आहे, ते नातं वृद्धिंगत झालं पाहिजे. मस्त कार्यक्रम झाला, न भूतो न भविष्यती. मेळावा कसा वाटला? छान वाटलं की चांगलं वाटलं की सगळ्यात. बाबा तुम्ही किती कोणत्या सालात होते? मी 78 पासून इथं होतो, 20-25 वर्ष. 20-25 वर्ष होते. 78 ते किती? 78 ते 80 म्हणजे जवळजवळ एक 2000 पर्यंत होती. 2000 सालापर्यंत. 2000. कशी वाटली? मुलं कशी आठवतात काही मुलं सगळी? 1993 आणि 94 जी बॅच आहे ती मुलं आठवतात काही सगळी? हां, चांगले आहेत मुलं. आठवतात ना? हां, आठवतात. आणि शाळेतच हा मेळावा आयोजित केला आहे, याबाबत तुमचं काय मत आहे? नाही एकदम कार्यक्रम चांगला झाला सगळा, पहिल्यापासून शेवटपर्यंत. बाकी काय. धन्यवाद. शाळा जुनी शाळा कशी वाटते आता? आसमानाचा बदल आहे. जुनी शाळा म्हणजे जुनी शाळा, बाग बगीचा अति सुंदर होता. त्याच्यानंतर मग नवीन इमारत झाली, अजून शाळेचं बाग बगीच्याची सोय नाही. आणि मी 19 पासून या शाळेत कार्यरत होतो आणि 19ला रिटायर झालो. 2019 हां, 2019ला रिटायर. अख्खी सेवा ह्या श्रीराम विद्यालयामध्ये झाली. आनंद वाटतो ना? आनंद वाटतो एकदम. मेळावा अति सुंदर झाला. मुलांनी कोण कोण आलं होतं मेळाव्यासाठी? आज कोणकोणते शिक्षक होते? सन्मान्य बिटे सर, सन्मान्य खोल्लम सर आणि दामोद थोरात आणि मी. ही बॅच आठवते का तुम्हाला? हो, चांगलीपैकी आठवते. एखादी आठवण सांगता येईल की एखाद्या पोराची? पोरं नम्रता आणि त्यांची शांतता, अभ्यास करायची वृत्ती चांगल्या पद्धतीने होती. धन्यवाद.